पोलीस होते, ठाणेदार साहेबांनी केलं, पण ठाणेदार साहेबाला त्या बायाने असं घेरलं होतं. त्या बाया म्हणजे 150 होत्या आणि आमच्या 4-5 बाया होत्या. तर त्या एवढं मारत होत्या, त्या केस फिरू फिरू मारत होत्या. आणि असं नाही की माणसाने मलाच मारलं, माझ्या बहिणीला पण मारलं. पूर्ण व्हिडिओ आहे. एक बाबू तिडके नावाचा मुलगा आहे, तर माझ्या बहिणीला अक्षरशः पूर्ण असं हाताला वेढा दिलेला आहे केसाचा. आणि राजू सोनने तर माझ्या डोक्यात टाकत होता दगड. त्या बायाने एवढं मारलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये पी-एस-आय तिकडे अटकले. पी-एस-आय साहेबांना त्यांनी इकडचं हे दिसूच दिलं नाही. ठाणेदाराची काही गलती नाही, पण हे जे दोन होते सांगळे आणि सानप, ह्या दोघांनी जाणून बुजून माझे कपडे फाडायला लावले. पण ते बसून असं ठरलं त्या साईडला कॉर्नरला जागा घेऊ म्हणून. मग आम्हाला पसंत नव्हती कोणालाच, कारण शिवाजी महाराज काही ओढ्यात मारण्यासारखी हे नाहीये. त्यांनी काहीच नाही करून ठेवलं का आपल्या महाराष्ट्रासाठी. आमचा पहिला प्रश्न तर हा होता. परंतु बाबांनी सांगितलं की जाऊ द्या, एवढा संघर्ष करावा लागतो ना, महाराज तिथेही नेलं आपण तर काही अडचण नाही. त्यात पण आम्ही सांगितलं बा, ते म्हणे आम्हाला तुमच्या सोबत मुंडे मुंडे साहेबांचा पुतळा मांडायचा म्हणे. आमचा आदरणीय मुंडे साहेबांना काही विरोध नाही. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मांडू शकता. अक्षरशः साहेबाची आणि महाराजांची तुलना होत नाही. साहेबांच्या जागी खूप मोठे आहेत, महाराजांच्या जागी ते फारच मोठे आहेत. तरीही आम्ही समजदारपणे ना की आम्ही तयार झालो, परंतु त्यांनीच ते कॅन्सल केलं. परत चालू झाल्यानंतर वर्गणी चालू झाली, मायापासून वर्गणी देण्यात आली. माझ्या घरातली पहिली वर्गणी होती त्या याच्यासाठी, तिथं काम करण्यासाठी जी वर्गणी चालू झाली दोन्ही समाजात, ती माझ्यापासून झाली. परत त्यांनी कॅन्सल केली. त्याच्या समाजातल्या सह्या घेतल्या, माझ्या नावाची कंप्लेंट द्यायला गेले, पण कंप्लेंट ठाणेदार साहेबांनी घेतली नाही. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं मला की जसं आम्ही संतोष देशमुख मारला तसंच आम्ही तुला मारणार आहे, तुझी नागडी करून दिंडा आम्ही काढणार आहे. आणि त्याने त्याच प्रकारे मी म्हणते, जर कधी मला त्या महिलांनी मारलं असतं ना, एवढं वाईट मला वाटलं नसतं. पण त्या माणसाने जे माझे लचके धरले, अक्षरशः माझ्या अंगावर कपडाही ठेवलेला नव्हता. तुम्ही सगळीच ते गुन्हेच दाखल नाही. गुन्हे दाखल प्रत्येक वेळेसच होत आले आपल्या देशात. रेप झाली तरी गुन्हा दाखल होतो, काही सजा होत नाही. सजा झाली तरी त्याला फाशी होत नाही, कुठंतरी ते सुटूनच जातो. रेप होणं आणि एका पोरीचे पूर्ण कपडे काढणं हे सारखंच झालेलं आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे, गुन्हा दाखल केल्यापेक्षा त्याला सजा बी झाली पाहिजे. नाही तर ते बाहेर फिरता फिरता जमानतीवर बाहेर निघणार आहेत, ते एवढे सोपे नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे.